बॅटिंग एंडला जर पाहिलं तर फलंदाज प्रतीक नाईकला तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू आहे, भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय, खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु पहिल्या चेंडूवरती नेहलनं अप्रतिम कामगिरी केली. या प्रतीकच्या विरुद्ध चेंडू डॉट टाकलाय. खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये प्रत्येक चेंडू भरपूर महत्त्वाचा आहे, कारण 4 षटकांचा सामना आहे आणि प्रत्येक चेंडूवरती धाव बनवण्याचा प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, लाऊड ऑफिल, आणि इथे जर पाहिलं काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला, शरीराचा वेध घेतला आणि इथून जर पाहिलं तर चेंडू बॅटला ब्रश झाला होता आणि त्याचमुळेच की काय पंचांचा स्पष्ट नकार. इथे एक धाव मिळाली आहे फलंदाज प्रतीकला. सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती प्रतीकनं संघर्ष केलाय. खऱ्या अर्थाने वेगावरती स्वार झाल्या. पहिल्या षटकामध्ये निहाल पाटील अप्रतिम गोलंदाजी करतो, इम्प्रेस केले, प्रभावित केले, कारण पहिल्या षटकामध्ये दोन्ही चेंडू वेगवान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. इथे एक धाव आली आहे. काय गोलंदाजी निहाल पाटील. अलीकडच्या काही जर वर्षामध्ये जर पाहिलं तर साईस्पोर्ट खारबाव संघामध्ये या खेळाडूची वर्णी लागली आहे आणि अप्रतिम कामगिरी तो करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट खेळण्याचा प्रयत्न. इथे जर पाहिलं तर एलिव्हेशन मिळालं नाही आहे. मिड ऑनचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय. चांगली फिल्डिंग करंटच्या माध्यमातून फक्त इथेही सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू खूप चांगले पाहायला मिळालेत निहालच्या माध्यमातून. निहाल पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल, इथे देखील टायमिंग प्रॉपर करू शकलेला नाही आहे. मिड ऑन त्या ठिकाणी पुढे येते, फिल्डिंग चांगली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथेही फक्त एकच धाव. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये हा गोलंदाज प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय. टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य या षटकामध्ये निहाल पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय आणि पहिल्या षटकामध्ये अवघड प्रश्न विचारतोय. अप्रतिम गोलंदाजी निहालच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आहे. निहाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, बाची एज अँड टेकन. पहिला धक्का या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने विकेट सेटअप झाली होती आणि ते फलंदाज अक्षय निघाल्या परतीच्या प्रवासाला. पहिला धक्का या मॅच मध्ये जय बजरंग कारिवली या टीमला बसलाय. अक्षय पाटीलनं केलं बॅटची एज आणि यष्टांच्या मागे मोरिश तरेने कमालीचा झेल टिपलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये जय बजरंग कारिवली या टीमला बसल्या. निहाल पाटील चर्चेमध्ये राहिलेत. मी भागाशी देखील उल्लेख केला, मागील काही वर्षामध्ये साईस्पोर्ट खारबाव संघामध्ये या खेळाडूची वर्णी लागली आणि काय जबरदस्त कामगिरी करतोय, कारण वसई परिसरामध्ये देखील या गोलंदाजाला खूप चांगली कामगिरी करताना आपण सातत्याने पाहिल्या. आणि आज जर पाहिलं तर जय हनुमान टेंबवलीच्या क्रीडांगणावरती अप्रतिम कामगिरी करत असताना पहिल्या षटकामध्ये निहाल पाटील इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय. नवीन फलंदाज इन ॲट पोझिशन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती जतीन पाटील मैदानावरती दाखल झाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती निहाल. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष सुरू आहे, परंतु एका बाजूला जय बजरंग कारिवली चांगली बॅटिंग लाईन असणारा संघ आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाला. इथे रनवेमध्ये अडथळा, खऱ्या अर्थानं रनअप चुकला ना तर चेंडू चुकत असतो आणि इथे स्वतःला सावरलं, थांबवलं आणि पुन्हा एकदा गोलंदाजी टाकण्यासाठी निहाल मागे येताना आपल्याला पाहायला मिळाला. 3 धावा दाफलकावरती. काय जबरदस्त टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. हो, खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फॉरवर्ड डिफेन्स कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकललाय. फिल्डर त्या ठिकाणी सूरज पाटील आहेत. फक्त एकच धाव मिळेल. खऱ्या अर्थानं छोट्या ब्लॅक टीपचा वापर करायला फलंदाजाला भाग पडलं होतं मागील चेंडूवरती, कारण पहिल्या षटकामध्ये दबाव निर्माण झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या मॅचमध्ये जय बजरंग कारिवली या संघाने दाफलकावरती धावा जोडल्यात. एका गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 4 धावा. एका बाजूला जर पाहिलं तर दिनेश पाटील यांचा संघ जय बजरंग कारिवली विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत कारिवली ग्रामपंचायतचे आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी संघ पुरस्कृत गेलेला आहे जय बजरंग कारिवली. आणि एका बाजूला साईस्पोर्ट खारबाव या संघाला तुम्ही पाहताय महेंद्रदादा पाटील यांचा संघ. खऱ्या अर्थानं त्यांना देखील संघाच्या माध्यमातून खेळताना आपण अनेकदा पाहिलं. आज देखील
आज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ते खेळत आहेत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील सहकार्य राहिलं. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं तर महेंद्रदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलाय, त्यांचं देखील आभार. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज पहिल्या सामन्यामध्ये त्यांना खेळताना तुम्ही पाहताय षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय पाटील संघाचा महत्त्वाचा गोलंदाज. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती जर पाहिलं जतीन पाटील आणि प्रतीक नाईकला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळण्यासाठी दोन्ही फलंदाज जाणले जातात. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर मोठे फटके आलेले नाही आहेत, धावा बनलेल्या नाही आहेत. इथून आक्रमण करावं लागेल, हवाई हल्ले करावा लागतील, ए स्ट्राईक करावा लागेल. खऱ्या अर्थानं आक्रमकता दाखवावी लागेल आणि आक्रमकता करत असताना आक्रमकता रन जर पाहिलं तर शन्नभुंगरतेचा शाप नसते हे देखील सांगण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये जय बजरंग कारिवली या संघाला करावा लागेल. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरा. या षटकातील पहिलाच बॉल टाकत असताना त्याला आपण पाहतोय फार एंड कडून गोलंदाजी करत असताना राऊंड विकेट. हो यावेळेस खोलात टाकला होता, डिगआउट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर रिझर्व्हमध्ये चेंडूला टर्न केला, फिल्डर येतात वेगाने चेंडूवरती, इथे देखील फक्त एकच धाव मिळेल. काय गोलंदाजी केली जाते, पिन पॉइंट यॉर्कर, अगदी खोलवर टप्प्याला चेंडू होता, फलंदाजाला रीड केलं जातं. खऱ्या अर्थाने एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत जर पाहिलं तर भरपूर सारे अवघड प्रश्न विचारलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे 5 या आकड्यावरती. 5 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर आतापर्यंत एकच धाव. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. प्रतीकसाठी आडव्या बाटने केल्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केले, कमी गतीने चेंडू टाकला होता, सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला. बॅट जर पाहिलं तर लवकर फिरली आणि इथे चेंडू आले डॉट. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं स्वतःवरती निराश होता प्रतीक. खऱ्या अर्थाने या चेंडूवरती मोठा फटका तो घेऊ शकला असता आणि त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्ट पाहायला मिळालं, स्ट्रोक कंप्लीट केलं आणि स्वतःवरती निराश होताना आपण प्रतीकला पाहिलं. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट. इथे देखील खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने लॉंग ऑनला उडवलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी, मिस्टेक करतायत, बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार या मॅचमध्ये प्रतीक नाईकच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थानं लॉंग ऑफ पुढे आलं, झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु कॅच ड्रॉप. इथे देखील कोलात टाकला होता, पुन्हा एकदा समोरच्या रेषेने लॉंग ऑफला खेळलाय, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत, फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केला जाणार नाही. सूरज पाटील त्या ठिकाणी होता. सूरजच्या माध्यमातून जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या एका दावेदार संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 10 या आकड्यावरती. पॉवर प्लेचे बंद जुगारता आलेले नाही आहेत, पॉवर प्लेमध्ये भरपूर कमी धावा बनल्या परंतु या षटकामध्ये प्रयत्न केला जातोय. प्रतीकच्या बॅटमधून एक मोठा फटका जरूर पाहायला मिळाला परंतु इथून आणखीन आक्रमक व्हावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा इथे लोअर फुलटा चेंडू होता, स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला, फिल्डर त्या ठिकाणी वेगाने चेंडू वरती येतो, इथे देखील फक्त सिंगल. काय फिल्डिंग केली जाते, अप्रतिम. गोलंदाजाला जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, त्याची प्रगल्भता आपल्याला पाहायला मिळते. मी टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो आणि अशा ठिकाणी फिल्डरला उपस्थित करणे, खऱ्या अर्थानं गोलंदाजाची प्रगल्भता आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, राऊंड विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस केल्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि त्या ठिकाणी फाईन लेग मिस्टेक करतोय, फ्लाइंग स्लिप देखील मिस्टेक करतोय, बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे, नशिबाची साथ, येतोय चौकार. प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर, प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर, प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. हे क्यूट भारी त्या डेझी मुलीवर जीव आहे त्याचा पारा, 7 जन्माची ग प्रतीक्षा ताई आहे लाईफ पार्टनर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला, प्रशांत गोरडकर, असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला. काय जबरदस्त संगीत आपण डीजे वादकाच्या माध्यमातून ऐकतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धेचे आयोजक प्रशांतदादा गोराटकर यांचं गुणगान गाणारं संगीत आणि द गेक क्राऊन या कंपनीचं देखील गुणगान या संगीताच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु मागील चेंडूवरती नशिबाची साथ मिळाली. नितेश पाटील जर पाहिलं तर त्या ठिकाणी एफर्ट्स लावू शकले नव्हते, चेंडूपर्यंत पोहोचले नव्हते आणि तिथे 4 धावा नशिबाच्या मिळाल्या. 2 षटकाचे ते खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये जय बजरंग कारिवली अर्थातच मिनेश 11 कारिवली या संघाने स्कोर कार्डवरती धावा केल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. पहिल्या षटकामध्ये अवघ्या
जर पाहिलं तर 4च धावा, परंतु अक्षय पाटीलच्या या षटकामध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. नशिबाची साथ मिळाली, परंतु इथून आक्रमक व्हावं लागेल. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्यासाठी प्रतीक जाणला जातो, जतीनही जाणला जातो, परंतु त्यांच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने आतापर्यंत आलेले नाही आहेत. त्याचे आयुष्यच चांगले झालेले नाही आहेत, परंतु कोणत्याही क्षणी मोठे फटके खेळण्याची क्षमता ठेवणारे खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला भेटतात. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती नितेश पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर आमचे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज नितेश षटक क्रमांक 3 स्ट्रायकिंग एंडवरती जर पाहिलं तर जतीनला तुम्ही पाहताय 3 चेंडूमध्ये 3 धावांवरती जतीन या मॅचमध्ये खेळतोय. इथून आक्रमक रूप त्याला धारण करावं लागेल. गोलंदाज तयार हो. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. गाव कॉर्नर फेजला त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत, फक्त सिंगलच मिळते. आज खारबाव संघाची फिल्डिंग खूप चांगली राहिली आहे. खऱ्या अर्थाने एक झेल जरूर ड्रॉप झाला, परंतु आउटफील्डमध्ये खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाल्या आणि ते सिंगलच मिळाली. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. नितेश ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, गॅपमध्ये खेळलेत, बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. भरधाव वेगाने चेंडू जात असताना सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक चौकार प्रतीक नाईकच्या बॅटमधून. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं खोलवर टप्प्याने चेंडू त्या थोडेसे बॅकफुटला गेले आणि तिथून ड्राईव्ह करत असताना सरळ बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक नाईक इम्प्रेस करतोय. खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येऊ लागलेत आणि फटकेही चांगले खेळू लागले. या मॅचमध्ये प्रत्येक नाईक तब्बल 15 धावांवरती तो खेळतोय. नितेशच्या विरोधात आक्रमण केल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 20 धावा या मॅचमध्ये. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि आतापर्यंत 20 धावा बनल्यात. नितेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू होता समोरच्या दिशेने, ऑन राईटचा फटका, परंतु वाईड ऑफ लॉंग ऑनला त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत. फिल्डिंग चांगली सूरजच्या माध्यमातून, इथे फक्त सिंगलच मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर 21 धावा या मॅचमध्ये बनल्यात. पहिल्या षटकामध्ये भरपूर कमी धावा, मागील षटकामध्ये 11 धावा. या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 चेंडूवरती 6 धावा बनल्यात, परंतु इथून जर पाहिलं तर मोठा फटका हवाय जे बजरंग कारिवली टीमला. हो. यावेळेस जर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि एका धावेनं धाव फलकावरती धावा जर पाहिलं तर 22 धावा. प्रत्येक धाव महत्वाची आहे या मॅचमध्ये, कारण मोठा सामना आहे. दोन्ही संघ बलाढ्य. ईच अँड एव्हरी रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस मॅच. या मॅचमध्ये प्रत्येक धाव महत्वाची आहे खऱ्या अर्थानं. इथून फुल टॉस बॉल बिरकावलाय, बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. फुलटॉस चेंडू होता आणि काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला. जतीनच्या विरोधात फुलटॉस चेंडू टाकलाय आणि त्याचा फायदा घेत असताना सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 वाला षटकार फलंदाज जतीनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 28 धावा. नितेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे यष्टीरक्षक मिस्टेक करतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक करणारा चेंडू होता. स्वीपच्या अंदाजामध्ये फटका खेळायचा होता. लोअर फुलटॉस चेंडू होता आणि तिथून जर पाहिलं तर स्ट्रोक एक्झिक्यूट करता आलेला नाही. इथे चेंडू आलाय डॉट. इथून जर पाहिलं तर मागील चेंडूवरती षटकार आणि षटकाराला उत्तर दिलंय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस चेंडू होता, थोडासा कमी गतीने देखील टाकला होता आणि ते चेंडू डॉट पाहायला मिळाला नितेशच्या माध्यमातून. नितेश देखील जर पाहिलं तर आतापर्यंत या षटकामध्ये 13 धावा खर्च करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका, आणखी एक षटकार जतीनच्या बॅटमधून. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. आज भरपूर काही कमवले त्याने, राहतो नेहमी तो बादशाहवाणी. एक ग्राम
हा प्रकार होता आणि काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. घ्यावी एखादी तार, काळजात रुतावा कट्यार आणि मनोमनी रोहित शर्मा बनून मारावा षटकार. जणू काही रोहित शर्मा बनलाय की काय. अप्रतिम पुलचा फटका फलंदाज जतीनच्या बॅटमधून या मॅचमध्ये पाहायला मिळाला. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये जय बजरंग कारिवली या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 धावा. काय जबरदस्त पलटवार केलाय. दोन्ही फलंदाजांनी आपले आविर्भाव आणि खऱ्या अर्थानं जर पाहिली तर आपली देहबोली स्पष्ट दाखवली आहे या मॅचमध्ये की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्त्वाचा आहे. कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर कमी धावा, मागील 2 षटकामध्ये सातत्याने धावा येताना आपण पाहिल्या. जबरदस्त बॅटिंग प्रतीक नाईक आणि एका बाजूला जतीन पाटील या 2 फलंदाजामध्ये आपल्याला भागीदारी पाहायला मिळते. अक्षय पाटील लवकर बाद झाला आणि खऱ्या अर्थानं डाव सावरला या दोन्ही फलंदाजांनी. स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये साई स्पोर्ट खारबाव संघाला कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. कारण 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकामध्ये 40 पेक्षा जास्त धावा या क्रीडांगणावरती बनल्या ना तर नक्कीच तिथून फाईट करू शकते जय बजरंग कारिवली संघ. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रणय पाटील. भरपूर दिवसानंतर प्रणयला जर पाहिलं तर आपण गोलंदाजी करताना पाहतोय आणि प्रणय आलाय खारबावचा वंडर बॉय. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. यावेळेस देखील प्रणयच्या विरोधात समोरच्या दिशेने मोठा फटका केलाय परंतु एफर्ट्स पा वा जबरदस्त एफर्ट्स. उडता सूरज पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून आणि काय झेल घेतलाय लाजवाब. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. हो 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 काय स्ट्रेच केली बॉडीला, जबरदस्त स्ट्रेच केलाय परंतु त्या ठिकाणी पंच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील काय घडलंय परंतु काय स्ट्रेच केलाय. अप्रतिम एफर्ट्स सूरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. असं म्हणतात ना डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही. इथे शरीराला ताण दिलाय, बॉडीला स्ट्रेच केलं आणि एका हातामध्ये चेंडूला पकडलाय देखील सूरजने. अप्रतिम एफर्ट्स आणि काय टेलिकास्ट आहे प्रिन्स भोई. अप्रतिम टेलिकास्ट, काय क्षणचित्र टेपलेत. त्या कॅमेरामॅनला देखील खऱ्या अर्थाने सॅल्यूट करावं लागेल ज्या पद्धतीनं हा व्ह्यू आपल्या समोर पाहायला मिळतोय. आमचे पंच त्या ठिकाणी पाहणी करतील. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पारदर्शकता पहिल्या दिवसापासून आपण पाहिली आहे आणि ती पारदर्शकता याही मॅचमध्ये पाहायला मिळेल. थोडीशी वेळ घेतली जाईल. सिक्सर षटकार आलाय लॉंग ऑनला परंतु एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. तिसऱ्या पंचांनी निर्णय या ठिकाणी दिलाय.
हे काय एफर्ट्स कमालीचा होता, पण सूरजचं कौतुक करावं लागेल. काय एफर्ट्स पाहायला मिळाला सूरजच्या माध्यमातून. अगदी बॉडीला स्ट्रेच केलं होतं. काय जबरदस्त झेम घेतली, कारण झेल घेतल्यानंतर शरीराचा स्पर्श खऱ्या अर्थानं त्या बाउंड्री लाईनला झाला आणि त्यामुळे हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली ती 40 धावा. काय जबरदस्त या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना प्रतीक नाईक त्याच्या बॅटमधून आतापर्यंत षटकार आले त्या मॅच मध्ये. इथे देखील जर पाहिलं तर एक मोठा षटकार पाहायला मिळाला. सूरज पाटीलला दाखवलं जातं. थोडासा निराश आहे सूरज, परंतु काय जबरदस्त एफर्ट्स त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. काय जबरदस्त जम घेतली आणि बॉडीला स्ट्रेच केलं होतं. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा प्रणय पाटील. प्रणयच्या पहिल्या चेंडूवरती षटकार या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा हो यावेळेस खोलात टाकलाय. डिगआउट करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑन त्या ठिकाणी पुढे येतोय अगदी जर मिड ऑनला, परंतु काऊकॉर्नर फेसचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला. इथे फक्त एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे 21 धावा. खऱ्या अर्थानं तिसरे पंच या ठिकाणी आहेत. दोन्ही संघाचे जे 12वे खेळाडू आहेत त्यांनी प्लीज आमच्या वॉर रूम मध्ये यायचं नाहीये. या ठिकाणी पंच आहेत. व यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये केलेत. वेगाने चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार या मॅच मध्ये यावेळेस जतीनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. काय जबरदस्त बॉटम एंडचा वापर केलाय. अप्रतिम कंट्रोल या फटक्यावरती जतीनच्या माध्यमातून आणि कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका होता जतीनच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 45 धावा. अप्रतिम भागीदारी. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील आडव्या बॅटनं स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये फटका खेळलाय, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर आहेत स्क्वेअर लेग रिझनमध्ये डीप मध्ये. पॅडल स्वीप अगदी जर पाहिलं तर तसाच काही फटका पाहायला मिळाला फलंदाज जतीनच्या बॅटमधून. दोन्ही फलंदाज खूप चांगली फलंदाजी करू लागलेत. सुरुवातीला जर पाहिलं तर ध्यानस्थ बसलेल्या साधूसारखे शांत राहिले, परंतु इथे ते आक्रमक झालेत आणि त्यांच्या बॅटमधून चौकार आणि षटकाराची सरबत्ती पाहायला मिळाली. यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह. थोडंसं आउटफील्ड खराब. चेंडू थांबलाय. लॉंग ऑफला फिल्डर ठिकाणी पोहोचतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील झालेत. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 48 धावा. खूप चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. जय बजरंग कारविल या संघाने पहिला विकेट जर पाहिला तर एकंदरीत 3 धावेंवरती पहिला विकेट आणि तिथून जर पाहिलं तर काही जबरदस्त भागीदारी. आतापर्यंत या मॅच मध्ये 45 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रणय पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. समोर प्रतीक नाईक. इथे देखील फुल टॉस चेंडू होता. टायमिंग व्यवस्थित करू शकलेलं नाही. फिल्डिंग त्या ठिकाणी खराब. हो हो अगदी खराब फिल्डिंग. सूरज पाटील त्या ठिकाणी होता आणि सूरजने मिस्टेक केली आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक चौकार या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा चेंडू बाउन्स झाला. अचंबित झाले त्या ठिकाणी. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सूरज सरप्राईज झाले, कारण टप समोर चेंडू आला आणि तिथून बाउन्स झाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना इथे एक चौकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 52 धावा आणि 53 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये साई स्पोर्ट खारबाव या संघासमोर ठेवलेलं आहे. यानंतर होणारा सामना भादवड आणि सुरू असलेल्या सामन्यामधील विजेता संघ या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व संघांनी लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपला सामना असणार आहे. पहिल्या डावामध्ये धावफलकावरती 52 धावा बनल्या आणि 53 धावांचं टार्गेट. या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग. खऱ्या अर्थानं प्रतीक नाईक त्याच्या बॅटमधून 30 धावा. जतीननं खूप चांगली साथ दिली. त्याच्या बॅटमधून देखील षटकार आणि चौकार पाहायला मिळाले. तो देखील 21 धावांवरती नाबाद राहिला या मॅच मध्ये आणि तब्बल 52 धावा धावफलकावरती आणि 53 धावांचं टार्गेट. समालोचन कक्षामध्ये आपण हलकासा बदल करतोय. आपल्याला जॉईंट होतील भिवंडी परिसरातील दिग्गज आणि नामवंत समालोचक अर्थातच सुभाजी धुमाल सर. धन्यवाद.
द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी फीस सर्व्हिस हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेची चौथी रजनी आणि चौथ्या रजनीमधील पहिली लढत आपण पाहतोय. जी लढत खरं तर आज दिवसा आपण क्वालिफायर ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगाव या मैदानावर पाहिली होती आणि तीच लढत या ट्रॉफीमध्ये देखील पाहायला मिळते. एका बाजूला कारिवली तर दुसऱ्या बाजूला खारबाव हे दोन संघ आमने सामने पुन्हा एकदा आजच्या या दिवशी दुसऱ्यांदा आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्रक्षण सजवण्याच्या दारेमध्ये आपण बघूया कारिवली संघ साई स्पोर्ट्स खारबाव संघाची या सलामी जोडी मैदानामध्ये उतरण्याच्या तयारीमध्ये. 4 षटकाचा सामना. खरं तर पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघितलं तर केवळ 15 धावा होत्या, मात्र त्यानंतरच्या 2 षटकामध्ये धावांची सरबत्ती पाहायला मिळाली होती. 37 धावा कारिवली संघाच्या फलंदाजांनी लुटल्या होत्या आणि म्हणूनच एका चांगलं टार्गेट इथं मात्र पाहायला मिळते 53 धावांचं, ज्यामध्ये आपण बघितलं तर प्रतीक नाईकच्या नाबाद 29 धावांचं योगदान आणि जतीन पाटीलच्या 21 धावांचं योगदान पाहायला मिळालेलं आहे. सलामीजोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. सलामीवीरांची प्रतीक्षा केली जाते मैदानामध्ये. प्रिन्स म्यूजिकच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. साई स्पोर्ट्स खारबाव महेंद्र पाटील फॅम टीम तर दुसऱ्या बाजूला दिनेश पाटील फॅम टीम मिनेश 11 जय बजरंग कारिवली, ज्या संघाने धडकवतच्या चषकावर नाव कोडलं होतं. त्रेपन्न धावांचं आव्हान आहे 52 धाव पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळालं आहे आणि 53 धावांचं इथे मात्र टार्गेट पाहायला मिळतं आणि टार्गेटचा पाठला करण्यासाठी स्थापित सलामीची जोडी आपण बघतोय प्रणय पाटील विथ करण पाटील. या स्पर्धेची चौथी रजनी आणि चौथ्या रजनीमधील ही पहिली लढत आपण बघतोय कारिवली विपक्ष खारबाव. खरं तर दोन्ही नामांकित संघ आहेत, दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही समान ताकदीचे संघ आहेत. या दोन संघामध्ये ही लढत हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय पाटील विथ करण पाटील टू ओपनर ऑन मिडल, तर बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक घालण्यासाठी एक्सपिरियन्स कॅम्पेनर पंकज मात्रे सज्ज होताना पाहायला मिळतोय. विकी मडवे आणि सिद्धू पाटील दोघांना विनंती असेल, वाडेकर संघ देखील आपण आज इन ॲक्शनमध्ये पाहणार होते रजनीमध्ये आणि त्यांना इन्व्हाइट केलं जाते या आपलं द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. परेश गोराटकर आपल्याला इन्व्हाइट करत आहेत, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. फिरकीचं माहेरकर वाडेकर नक्कीच जो संघ आज कोंडगाव या मैदानावर देखील खेळताना पाहायला मिळाला होता आणि त्या संघाला या मैदानावर देखील या ट्रॉफीमध्ये खेळताना आपण आज पाहणार आहोत. पंकज मात्रे फ्रंट लाईन गोलंदाज, पहिला चेंडू पहिल्या षटकामधील. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू घेता आला नाही. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कुठेतरी या चेंडूची निवड चुकली जाते आपण बघतोय आणि खूप कमी वेळेला घडतंय. प्रणय पाटील याच्याकडून पहिल्या चेंडू निर्धाव हाताळताना गोलंदाज पंकज मात्रे. इथे मात्र चेंडूला मिडिक रिझनमध्ये टोललेल्या शतरक्षक डीपमध्ये अक्षय पाटील सज्ज आहे. डीप मिडिक रिझनला चांगले शतरक्षण आणि क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. प्रणय पाटील ऑफ द मार्क, एका धावने अकाउंट ओपन होतोय साई स्पोर्ट्स खारबाव या संघाचं. पावसाचं पहिलं षटक मार्गस आहे, प्रत्येकी 4 षटकांचा सामना. टार्गेट इज 53 आपण बघतोय. पहिलं षटक मार्गस आणि पहिल्या पावसाच्या षटकामध्ये 2 शतरक्षक ऑल्टरनेटमध्ये आहेत.
इतर क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. ओ हो हो, पिकअप शॉट, वाट अ शॉट, चिनू निघून जाते सीमा पार. हार्ड हिटर ऑफ खारबाव क्रिकेट, करण पाटीलच्या बॅटमधून 6 रन. पाटील ज्याच्या बॅटमधून जणू काही भरपूर करंट आहे आणि करणच्या बॅटमधून हे 6 रन पाहायला मिळत आहेत. षटकार या डॅसिंग अंदाजाने करण पाटील यांनी आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं आणि खारबाव संघाची धावसंख्या पोहोचते ती या 7 वर. पंकज मात्रे आपण बघतोय फ्रंटलाईन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा मोठा फटका ऐकण्याचा प्रयत्न इथे हलकासा अपील पंच सहमत नाहीत. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. लेगबाजचा इशारा पंजरकडून येतोय. अव्वंतर धावेचं देखील अकाउंट ओपन होताना खारबाव संघाची धावसंख्या अव्वंतर धावेने पोहोचते ते 8 वर. आपण सामना पाहतोय मिनिश 11 जयभजन कारिवली विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामध्ये. या स्पर्धेची चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीमधील पहिला सामना पाहायला मिळतोय. यायला मात्र उडवलेल्या चेंडूला फटक्यामध्ये वजन, धाव मिळतील पूर्णचे पूर्ण अर्ध डझन. वंडर बॉय खारबाव ऑन फायर, षटकार. लाडाची सिस्टर प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर हे क्यूट भारी त्या डेझी मुलीवर जीव आहे त्याचा पारा. 7 जन्माची ग प्रतीक्षा ताई आहे लाईफ पार्टनर. प्रणय पाटील असा खेळाडू ज्या खेळाडूला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. खारबावचा वंडर बॉय आणि या वंडर बॉयच्या बॅटमधून वंडरफुल फटका देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने पोहोचते ती दुहेरी अंकामध्ये 14 वर. पहिले षटक मार्गस आणि पॉवरच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल फलंदाजी देखील खारबावच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजाकडून पाहायला मिळते. स्वीप केलेला चेंडू करप द विकेट, चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. हे सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला. पहिल्या षटकाचे समाप्त झालंय. पहिल्या षटकाचे समाप्तीनंतर जे लक्ष दिलेलं आहे ते लक्ष्याचं पाठलाग अगदी लक्षात घेऊन केला जातो. आपण बघतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद जिंदाबाद 18 धावा. आणि इथून 18 चेंडूचा खेळ शेष आहे. 18 चेंडूमध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. प्रतीक नाईक येतो या बॉलिंग ट्रॅकवर. एका बाजूला आपण पाहतोय खारबावचं वंडर बॉय तर दुसऱ्या बाजूला आता कारिवचं वंडर बॉय प्रतीक नाईक बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पॉवरच्या षटकाच्या समाप्तीनंतर विखुरली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कारण बहुसंख्येने आता क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केले गेले आहेत. मात्र का अजूनही आपण पाहतोय 30 सर्कलमध्ये काही क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. गोलंदाज प्रतीक नाईक बॉलिंग ट्रॅकवर. प्रतीक नाईक याचा सामना करेल फलंदाज करण पाटील. यावेळी फोर्स केला चेंडूला मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि झेल मात्र ड्रॉप. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. नक्की अगदी प्रयत्नाचे कष्ट पाहायला मिळाले होते मात्र झेलला कॅरी करू शकला नाही. जीवदान मिळतं फलंदाज करण पाटील याला.
हे आपण पाहू शकता प्रयत्नाची पराकाष्ठा पाहायला मिळाली होती या आणि हा झेल जर झाला असता विशालला तर कॅच ऑफ द मॅच देखील टाळला असता. ज्याप्रमाणे हा झेल झाला असता त्याला स्लिपिंग कॅच देखील आपण म्हणू शकलो असतो. अगदी झोपून घेतलेला झेल. 2 धाव दरम्यान धावप्लेमध्ये जोडल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 20. हो 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 एवढा या व्हॉट अ शॉट. काही कमवले त्याने राहतो नेहमी तो बादशाहवाणी नाकी एक क्राऊन मोठी कंपनी फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी हे पंढरीनाथ ना प्रमिला आई बाबाचा लेक दिलदारा. अगदी स्ट्रॉंग बॅटिंगला आपण पाहतोय. हे आपण पाहू शकता पॉवर हिटर ऑफ खारबाव क्रिकेट आणि या फटक्यामध्ये किल्ला पॉवर जनरेट करताना तो पाहायला मिळतोय. चेंडू बॅटला लागतोय सीमाशे बाहेर पाहायला मिळतो. अगदी 4 इंचाच्या चेंडूला लिंबू बनवताना फलंदाज करण पाटील. धावसंख्या 6 ने वेगाने वरते. धावसंख्या 6 ने पोहोचते ती 26 वर. 26 विदाउट लॉस 26 धावा बिनबाद जिंदाबाद पाहायला मिळत आहेत. 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 16 चेंडूचा खेळ शेष आहे. इथे वेगवान चेंडू इन्स्ट्रक्शनच्या मागे चेंडू अडवला जातो. मात्र पंचांचा इशारा तो वाईट वेग भन्नाट पाहायला मिळतोय. मात्र दिशेवर कंट्रोल पाहायला मिळत नाही. दिशा आणि चेंडू आणि पुन्हा एकदा समीकरण बदलताना इथून 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय मिनिश 11 जबरदंग कारिवली विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या 2 संघामध्ये. दुसरं षटक मार्गसे प्रतीक नाईक कारिवली संघाकडून दुसरं षटक हाताळताना इथे स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवला जातोय. कुठल्या वेगळीच धाव या चेंडूवर दिली जात नाही. स्कोरीचा कॉन्स्टंट 27 धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. धाव आपल्याकडे 27 धावा. प्रतीक नाईक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज करण पाटील. यावेळी जोरदार अपील आणि यस पंचाचा बोर्ड आकाशाकडे. इथे मात्र फलंदाज जावेल डगरच्या असलेला करण पाटील याची केली संपुष्टात. दादाची धमक कमी नाही होणार सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोराडकर असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला दादा प्रशांत गोराडकर असं ब्रँडेड नाव प्रशांत गोराडकर. या विकेटने आता मात्र कार्यालय संघ सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच खरं तर विकेटची आवश्यकता ब्रेक थ्रू इथे मिळवला जातो आणि ब्रेक थ्रू मिळवताना आपण बघतोय प्रतीक नाईक. करण पाटील बादून पॅलमध्ये परत मात्र करण पाटील आणि बादून आपल्या संघासाठी 6 चेंडूचा सामना करताना 2 षटकांच्या मदतीने 14 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिले. न्यू बॅटर अक्षय पाटील मैदानामध्ये एंटर होताना आपण पाहतोय. वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी तो आलेला आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रतीक नाईक दुसरं षटक बदलताना तर प्रतीक नाईक याला आता मात्र सामोरे जाईल फलंदाज अक्षय पाटील. खोलात आलेला चेंडू अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. खेळलेला ते मेडिक रिझन मध्ये सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन करताना फलंदाज अक्षय पाटील आणि सिंगलने साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 वर. 13 चेंडूचा खेळ शेष आहे. 13 चेंडूमध्ये इथून अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर आता मात्र इक्वेशन देखील चेंज होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र फान केलं चेंडूला आणि चेंडू निघून जाते सीमा पार चौकार. काही कमवले त्याने राहतो नेहमी तो बादशाहवाणी नाकी एक क्राऊन मोठी कंपनी
धावसंख्या 32, एका गाडीच्या मोबदल्यात 2 षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. आणि आता मात्र इक्वेशन आपण पाहतोय विशाल नाईक संघात जे एक्सपर्ट स्कोरर आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तिसरे षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर अक्षय पाटील. पहिले षटक पंकज म्हात्रे याने हाताळलं होतं. दुसरं षटक हाताळलं होतं प्रतीक नाईक याने. साहिल पाटील खारबाव यांच्याकडून प्रणय पाटील यांनी जर 3 चेंडूमध्ये सलग 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं प्रादेशिक दोघांसाठी सुवर्ण संधी आहे. अक्षय पाटीलसाठी देखील सुवर्ण संधी आहे आणि प्रणय पाटीलसाठी देखील सुवर्ण संधी आहे. आणि अक्षय पाटील जो गोलंदाज आहे त्यासाठी देखील सुवर्ण संधी. त्यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक विकी पाटील यांच्याकडून दिलं जाईल. हो, सरळ बॅटने फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. सुरेख खेळ आणि इथं मात्र समाप्त होते फलंदाज अक्षय पाटील याचा खेळ. हे परेश गोराटकर विराज गोराटकर भावांची साथ हाय त्याला खरोखर भावांची साथ हाय त्याला खरोखर भावांची साथ हाय त्याला खरोखर. हे आराध्य प्रिया शुभाचे लाडाचे प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. हे क्यूट भारी त्या डेझी मुलीवर जीव हाय त्याचा पारा. 7 जन्माची ग प्रतीक्षा ताई आहे लाईफ पार्टनर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोराडकर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला. 2 फलंदाज इथे बाद होताना आपण पाहतोय. पहिला फलंदाज करण पाटील बाद झाला आणि त्यानंतर बाद होताना अक्षय पाटील देखील पाहायला मिळतोय. कुमार पाटील खारबाव हे देखील आमच्याशी जोडले गेले आणि त्यांच्याकडून प्रणय पाटील, महेंद्र पाटील आणि साई स्पोर्ट्स खारबाव संघासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद कुमार पाटील खारबाव, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर सूरज पाटील. इथे मात्र अगदी इनफिल्डच्या वरून हा फटका केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिझनमध्ये एका धावेसाठी. एका धावेने अकाउंट ओपन करताना फलंदाज सूरज पाटील आणि सिंगलने खारबाव संघाची धावसंख्या पोहोचते ती 33 वर 33. 10 चेंडूचा खेळ शेष आहे. 10 चेंडूमध्ये इथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. भादोड 20 संघाचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामना फलंदाज प्रणय पाटील. इथे मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये. एक चेंडू खाली दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज प्रणय पाटीलचा खेळ. बिग ब्लो, मोठा मासा घालायला लागतोय. सामने ठेवलत छान क्रिकेट सामने ठेवलत छान क्रिकेट सामने ठेवलत छान. जय हनुमान क्रीडा. जादूगर कैलास नाईक यांना विनंती असेल की आपण व्यायापीठाचं आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. एक लिजंड क्रिकेटर आपण पाहतोय. सुरेश देवलीकर मॅन फ्रॉम खारबाव हे देखील आमच्याशी जोडले जात आणि त्यांच्याकडून देखील साई स्पोर्ट्स खारबाव संघासाठी ऑल द बेस्ट आलेला आहे. मात्र सध्या तरी ऑल इज डेव्हिल पाहायला मिळत नाही, कारण या षटकामध्ये आपण पाहतोय अक्षय पाटील थोडासा भारी ठरतोय खारबाव संघावर, कारण 3 चेंडू आतापर्यंत हाताळले, 2 सफलता त्याने अर्जित केल्या आणि फक्त 1च धाव खर्च केलेली आहे. नवीन फलंदाज पराग वातारी. सूरज पाटील आणि पराग वातारी या जोडीवर आता पूर्णपणे मदार असणार आहे आणि इक्वेशन आपण बघतोय 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूमध्ये 20 धावांची अजून आवश्यकता आहे. करण पाटीलच्या विकेट नंतर पुन्हा एकदा वापसी करताना कारगिल संघ या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. वारवर पलटवार पाहायला मिळतंय. 9 चेंडूने 20 धावांची आवश्यकता आहे.
इथे मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचा पतन. आणखीन एक फलंदाज बाद होताना आल्यात पावली माघारी प्रयत्न पराग वातारी. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोरा. दरम्यान सागर आरची या प्रोप्रायटर रमाकांत शिवारी देखील खारबाव संघासाठी ऑल द बेस्ट देत आहेत. मात्र ऑल इज वेल पाहायला मिळत नाही. खारबाव संघ या षटकामध्ये अडचणीत सापडताना पाहायला मिळतोय. जो संघ खरं तर मागील 2 षटकामध्ये ड्रायव्हिंग सीटवर होता तो संघ आता मात्र अडचणीत सापडताना पाहायला मिळतोय. आणि आता पण न्यू बॅटर मैदानामध्ये मोनिश तरे आपण बघतो. एका बाजूला बाहुबली तर दुसऱ्या बाजूला महाबली. विकेट हॅट्रिकवर आता मात्र अक्षय पाटील पाहायला मिळतोय. आणि अक्षय पाटील जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक विकी पाटील यांच्याकडून दिलं जाईल. विकी पाटील अर्थात मला आठवतोय जावेद भाई या नावाने ते फेमस आहेत. जो कारेली चषक झाला होता त्या चषकामध्ये या नावाची भरपूर चर्चा ऐकायला मिळाली होती गेल्या वर्षी. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही. तौसिफ शेख यांच्याकडून मोनिश तरे याने जर सलगच्या 2 षटकार ठोकले तर 2000 पारितोषिक मोनिश तरे याला दिलं जाईल. अक्षय पाटील आपण बघतो या षटकामध्ये हवी ठरलेलं आहे. खरं तर खारबाव संघासाठी तो डोके तिकीट ठरताना पाहायला मिळतोय. लॉर्ड फुलटा चेंडू होता समोर केला 20 मध्ये गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. गॅप मोठा नाही धावांचा टोटा हा चौकार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोराडकर. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 37 धावा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अजूनही या दोन्ही संघांना आपण पाहतो इथे मात्र लढताना पाहायला मिळतात. अजूनही या सामन्याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. मी तर म्हणेन दोन्ही संघांना समान संधी आहे. 50-50 अवस्थेमध्ये हा सामना सापडलेला आहे. पूर्णपणे आता दारोमदार सुरेश पाटील आणि मोनिश तरे या जोडीवर असणारे. कारण प्रणय पाटील, करण पाटील, अक्षय पाटील आणि पराग वातारी हे बिनीचे फलंदाज बाद झालेले आहेत. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 6-16चं समीकरण. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कारोली संघ आपल्याला जास्त वेळ घेता येणार नाही. आपण त्वरित खेळाला सुरुवात करायची आहे. टीम मीटिंग आपण संपवायची आहे आणि लगेच क्षेत्ररक्षण सजू आपल्याला पाहायला मिळतात. एक छोटंसं रोपटं लावलं गेलं होतं ना त्याचं आता मध्ये वट वृक्षात रूपांतर झालेलं आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतो मॅच के बाद कुछ मीठा हो जाए प्रशांतजी गोराटकर यांच्या माध्यमातून फेस्टी देखील आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये दिला जातं. अगदी मोठ्या मोठ्या इव्हेंटमध्ये या फेस्टीज आपल्याला पाहायला मिळतात. हे दाखवलं जाते. नक्कीच आपण पाहतोय माननीय श्री कपिल पाटील साहेबांचा जो वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त देखील द केक क्राऊन कंपनीच्या माध्यमातून भला मोठा केक आपल्याला पाहायला मिळाला होता. हे आपण पाहू शकता. हे टेलिव्हिजन स्क्रीनवर दाखवलं जात आहे. प्रशांतजी गोराटकर कपिल पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देखील देताना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. आणि 5 मार्च नक्कीच माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांचा वाढदिवस असणार आहे. सहा चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 6-16चं समीकरण. ध्रुवाच्या डोकावरून बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज जतीन पाटील सज्ज होताना 6-16 हे समीकरण पाहायला मिळते. आपण सामना पाहतोय की कारिवली विपक्ष खारबाव या 2 मातबर आणि बल्हाटे संघामध्ये. जतीन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. जतीन पाटील याचा सामनावीर फलंदाज सूरज पाटील. बाहुबली अप्पा खारबाव क्रिकेट.
यावेळी मात्र चेंडूला उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, फटका फसलेला, शतकशी चेंडू खाल्याने विकेटचं पतन. सूरज पाटील बॅक टू पॅव्हलियन. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान, क्रिकेटचे सामने ठेवलेत छान, क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. जय हनुमान क्रीडांगण टेंभवलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान, भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान, भरलाय प्रेक्षकांनी. या आपण पाहू शकता बिग ब्लो, मोठा मासा घालायला लागतोय. अगदी मोठा मासा, खूपच मोठा मासा म्हणता येईल. शिवाजी कनेरीमध्ये ज्या खेळाडूचा खेळ आपण पाहत होतो, रवी पाटील यांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दिगंबर पाटील यांचे इथे क्लोज फ्रेंड आहेत, जिवलग मित्र आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे, आपण पाहू शकता. पाच चेंडू आणि 5 चेंडूमध्ये इथून 16 धावांची आवश्यकता आहे. समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना, बदलताना आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय नितेश पाटील. गोलंदाज जतीन पाटील ज्याने विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत. सूरज पाटील बाद झाल्यानंतर हे आपण पाहू शकता रवी पाटील सरांचं आगमन होतोय. शिवाजी कनेरी संघाकडून ते खेळताना पाहायला मिळते. तिथे मात्र हा फटका देखील फसलेला आहे, शतकशी चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद होताना तू चल माया आया अशी स्थिती आपण पाहतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाची. आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान, क्रिकेटचे सामने ठेवलेत छान, क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. जय हनुमान क्रीडांगण टेंभवलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान, भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान, भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. हे 8989 सुस्वागतम सुस्वागतम. शिवाजी कनेरी या संघाकडून जो खेळाडू आपण खेळताना पाहत होतो, एक लिजंड क्रिकेटर रवी पाटील सरांचे ते आगमन होते. त्यांच्यासोबत दिगंबर पाटील यांना देखील पाहू शकता. मोस्ट वेलकम रवी पाटील सर, आपलं इथं द केक राऊंड कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. या आपण त्यांना पाहिलं, त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त करताना जतीन पाटील छोटा तीर लेकिन घाव गंभीर, आणि गंभीर घाव साई स्पोर्ट्स खारबाव संघाच्या जिवारी लागलेला असणार आहे. कारण 2 चेंडूमध्ये 2 सफलता जतीन पाटील यांनी प्राप्त केल्या. त्याने विकेट हॅट्रिकवर आता जतीन पाटील पाहायला मिळतोय. याने समोर खेळल्या चेंडूला आणि इथे देखील विकेटचं पतन. हॅट्रिक पूर्ण करताना आपण बघतो जतीन पाटील, छोटा पॅकेट बडा धमाका. ची धमक कमी नाही होणार, सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोराडकर, असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला दादा प्रशांत गोराडकर. ज्यावेळी नक्कीच एक गाव एक संघ असं नक्कीच आपण क्रिकेट पाहत नव्हतो, जी रूल त्यावेळी नव्हती. आणि त्यावेळी रवी पाटील जे सध्या VIP डायरीवर आहेत, ते देखील जन्मन टेंबोली संघाकडून तब्बल 15 वर्ष आपल्याला खेळताना पाहायला मिळाले होते. त्यांची देखील प्रमुख उपस्थिती आपण व्यासपीठावर पाहतो आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र आपण पाहतो या भादोड बी संघाने एक आपण टॉस या संबंधित विजय संघ विपक्ष भादोड बी या नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. आता मात्र समीकरण 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. डू अर डाय सिच्युएशन आता मात्र खारबाव संघासाठी. करूया मरू अशी स्थिती. तिन्ही मोठे फटके आता मात्र इथे मात्र खारबाव संघाला खेळावंच लागतील. न्यू बॅटर महेंद्र पाटील. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र वेगवान चेंडू, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झाल्यानंतर निघून जातो विकेट किंवा जात्यामध्ये. आणि आता मात्र म्हणू शकतोय की पराभवाच्या छायेत साई स्पोर्ट्स खारबाव संघ हे रवी पाटील सरांना दाखवलं जातं. त्यांच्यासमेत लिजंड क्रिकेटर जादूगर कैलास नाईक आणि दिगंबर पाटील यांना देखील दाखवलं जात आहे. प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण या खेळाडूंची पाहतोय, ज्यांनी एक काल गाजवलं होतं आणि सध्या देखील 40+ मध्ये ते गाजवत आहेत.
इथे 20 मध्ये फटका केलेला आहे. शत्रक्षक तिथे सज्ज आहे. चांगले शत्रक्षम पाहायला मिळते या विजयाच्या उंबाटावर. आता मात्र मिनी शेलवन जबरदस्त कारगिल संघ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पराभवाची परतफेड, कारण आज आपण बघितलं तर सकाळी कोणगाव मैदानावर कारगिल संघाला खारबाव संघाने पराभूत केलं होतं. मात्र आता कारगिल संघ ते पराभवाची परतफेड करताना खारबाव संघाला पराभूत करताना पाहायला मिळतोय. महेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यापीठ आपल्याला प्रशांतजी गोराटकर आणि परेशजी गोराटकर आणि जन्मान टेंबोली संघ आमंत्रित करत आहेत, ज्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. आणि कारिवली संघ नाही का आपण टॉससाठी भादवड विपक्ष कारिवली नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ही मॅचची समरी आपण पाहू शकता. मिनी शेलवन जबरदस्त कारिवली संघाने हा सामना 14 धावांनी जिंकलेला आहे. महेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल आमचे या थर्ड प्राइज स्पॉन्सर महेंद्र पाटील साहेब, विद्यमान सरपंच खारबाव आणि साई स्पोर्ट्स खारबाव संघाचे सर्व महेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल आपण या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने शेवटचं षटक घालताना अतिशय चांगली गोलंदाजी करताना 3 विकेट असं हॅट्रिक पूर्ण केल्याने फक्त एकच धाव खर्च केला आणि फलंदाजी करताना नाबाद 21 धावांचं देखील योगदान दिलेलं आहे. तो जतीन पाटील ठरलाय. छोटा पॅकेट बडा धमाका या सामन्याचा सामनावीर. महेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापीठायचो या प्रशांतजी गोराटकर आणि परेशजी गोराटकर तसेच जन्मन टेंभोली आपल्याला इन्व्हाइट करत आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धनंजय अण्णा गवली साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. मास्टर फोर्टिफायचे संस्थापक अध्यक्ष तसेच महेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल आपण देखील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दरम्यान आगमन होतं या सुस्वागतम 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 मास्टर फोर्टिफायचे संस्थापक अध्यक्ष धनंजय अण्णा गवली साहेबांचं, त्यांचं देखील द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. टेंबोली संघाचे ते माजी क्रिकेटर राहिलेले आहेत. आपण बघूया टेंबोली संघाकडून ते देखील खेळताना पाहायला मिळाले आहेत. क्या बात आहे. अनेक वर्ष त्यांनी देखील टेंबोली संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण देऊया ज्याने या अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. दोस्तों दुनिया गोल है और इस मैच में या छोटा पैकेट और बड़ा धमाका जतिन पाटील का डबल रोल आहे. जतिन पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर, ज्याने विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केलेलं आहे आणि फलंदाजी करताना नाबाद 21 धावांचं देखील योगदान दिलेलं आहे. जतिन पाटील आपण या आपणास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आपण ट्रॉफी, गिफ्ट हॅम्पर आणि पेस्ट्री पाहतोय, केक पाहतोय आपण. आणि हे देण्यासाठी विनंती करून रवी पाटील सर तसेच धनंजय अण्णा गवली साहेबांना विनंती असेल आपण देखील या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस बॉक्स आपण पाहतोय मांगीलाल पालीवाल यांच्या माध्यमातून प्रेझेंटेशन बॉक्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय, जो आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे मॅगीफाय यांच्या माध्यमातून. वेलकम रवी पाटील सर, वेलकम धनंजय अण्णा गवली साहेब, दिगंबर पाटील आणि त्यांच्या समेत कैलास नाईक जादूगार. सर्वप्रथम ही ट्रॉफी रवी पाटील सरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते गुरुनाथ फुलोरे टेमघरचे उद्योगपती अध्यक्ष यांच्या कडून ही ट्रॉफी स्पॉन्सर ती ट्रॉफी दिली गेली आहे. त्यानंतर द केक क्राउन ट्रॉफी 30% डिस्काउंट हे कुपन दिलं जात आहे कैलास जादूगर आणि त्यानंतर धनंजय अण्णा गवली साहेबांच्या माध्यमातून ही केक दिला जातोय. तर आमच्या सर्व मान्यवरांना विनंती असेल की व्यापड्याची समोर जतीन इकडे जतीन नक्कीच संघ खरं तर अडचणी सापडला होता. प्रथम फलंदाजी करताना नक्कीच काय मनामध्ये होतं? सर फलंदाजी चांगली झाली आणि थोडा लाईटीचा प्रॉब्लेम आहे सर, बॉल दिसत नाही समोर आल्यावर.
मात्र गोलंदाजीमध्ये तू चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजीमध्ये देखील विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक तू पटकवलं, कसं वाटतंय? खूप छान वाटतं. हा होता जतीन जो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. तर टॉसकडे आपण बोलणार आहोत आणि टॉस केला जाईल.